इथे दिवसभर असाच पसारा निघत असतो का? माझ्या इथं तर तुम्ही बघतच आहात, वाईचा पसारा तर निघतच राहणार म्हटलं. पण मला खूप दिवसांपासून हा पदार्थ बनवायचा होता. हा पदार्थ बनवता बनवता महिना निघून गेला, पण आज याचा मुहूर्त लागलाच पाहिजे म्हणलं. मला बनवायचे होते शेंगदाण्याचे लाडू. हिवाळ्या शरीराला उष्णता देणारे घरगुती पदार्थ खूप गरजेचे असतात, म्हणून आज अगदी साधी घरातल्या घरात साहित्याची रेसिपी करत आहेत, तुमच्यासोबत शेअर करा. इथे मी शेंगदाणे भाजून त्याला थंड करायला ठेवलेले आहेत आणि लगेच बाजूला गुळही खिसून घेतला. त्याच्या सगळ्या गिटोळ्या काढून घ्यायच्या. मी गुळ खिसून घेत असते, तुम्ही विरघळूनही घेऊ शकता. आणि नंतर ते शेंगदाणे थंड वगैरे झाले की त्याचे साल काढून घ्यायचे, एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि नंतर त्यात लगेच थोडासा आपण जो किसलेला गूळ आहे तो पण ॲड करायचा आणि हे मिश्रण ना मिक्सरच्या साह्याने एकदम बारीक काढून घ्यायचं. बारीक काढलेलं मिश्रण एका परातीत टाकायचं आणि त्याच्या हाताने सगळे असे गिटोळे फोडून घ्यायचे आणि मग नंतर त्यात काय करायचं, थोडंसं असं चमचाभर तूप टाकायचं, ज्याने काय होतात लाडू वळायला सोपे जातात. आणि हाताने एकसर असा सैलगट्ट करून गोळा तयार करायचा. बघा आपले तयार आहेत लाडू. हिवाळ्यात असे शेंगदाण्याचे लाडू शरीराला ऊब देतात, ताकद वाढवतात आणि थंडीमध्ये उपयोगी पडतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.